तो फोटोग्राफर फोटोग्राफर तो दीपक पार्टे यांचा सर एक मिनिट थांबा सर. सर एक मिनिट. हॅलो हॅलो. गणेशजी मानकर यांना विनंती करतो की या ठिकाणी प्रकाशजी मानकर सर यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. प्रकाशजी मानकर हे एनपीएल 2 चे संघमालक होते, सुप्रीमो सिक्सर मालक होते आणि प्रथम क्रमांक त्यांनी सर यस चालू करू शकतो आपण. तर आणखी एक महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येते. एका बाजूला कृष्णा फायटर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याही वेळेला पहिला चेंडू मसूद गजगेच्या बॅटवर आला तसा फेकून दिलाय आणि इथे सुरुवात केले स्वराज फायटर. आपला एक प्रतिनिधी येऊ द्या. स्वराज फायटर आपला प्रतिनिधी येऊ द्या. ऑलरेडी आम्ही मॅच थांबवली, परत थांबवायची का? पुन्हा एकदा मसूद त्याच गतीने चेंडू टोळवलाय. तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले. आता मात्र एकाच धाबेवर मसूद याला समाधान मानावं लागेल. कृष्णा फायटर कालची संध्याकाळ कधीच विसरणार नाही. सर जरा पुन्हा एकदा 1 मिनिट थांबवा. एक प्रतिनिधी पाठवा तुमचा, तर मग आयोजकांना पेनल्टीसाठी विचार करावा लागेल. हॅलो हे पहा, आपण कोणती स्पर्धा खेळतोय आणि आपण काय नियमांचं पालन करतोय हे प्रत्येकाला जाणीव पाहिजे. याच्या पुढे जर का तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथं आला नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. पहिला चेंडू पडद्यावर जर आला नाही तर. प्रमोद यांचा पुढचा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एष्टीवर जरूर होता. तिकडनं मात्र बरंच अपील पाहायला भेटलं. यष्टिरक्षकांनी चांगली, रवी यांनी चांगली कामगिरी केली आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता जरूर होतोय. शुभम यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगला टोळवलाय आणि तिकडनं मात्र सीमारेषा पार सुद्धा करतोय. येतोय चौकार. शुभमच्या बॅट मधून 4 धावा. लाईनमॅन तो चेंडू द्यायचा आहे. अंबर सा लगता आडसी निर्णय घेतला बॅटिंग करायचा आणि धावांचा डोंगर समोरच्या संघाला स्वराज फायटरला द्यायचा. शुभमच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट फुटला जातोय. आणखीन षटकार आला. आल्या आणि आपण पाहतोय शुभम यांच्या बॅट मधून मोठा फटका आला. याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला, धाव आली नाही. एका बाजूला स्वराज फायटर, दुसऱ्या बाजूला कृष्णा फायटर यांच्यामधला सामना. काल संध्याकाळचा सामना कधीच विसरू शकत नाही. पलीकडे पाऊस होता, मध्ये सामना चालू होता, परंतु याही पावसाच्या छायेत विजयाच्या दिशेने कृष्णा फायटर चालले होते. गडबड झाली, मिस्टेक झाली आणि सामना त्यांच्या हातातून सुद्धा गेला. परंतु मागे काय घडले याचा विचार करण्यापेक्षा आता काय करायचं याचं जास्त टेन्शन घ्यायचं. आणि मसूद गजगे, शुभम हे त्यासाठी आले आणि धावांची सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, जे आपण पाहतोय. पहिले षटक प्रमोद यांनी हाताळलं, तर दुसरे षटक आता मात्र घेऊन आलेले आहेत अमोल वडवळ.
चॉईस प्लेयर आयकॉन प्लेयर या गटतीत जाणारे अमोल आहेत आणि चांगली ऑलराऊंडरची भूमिका अमोलच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट या विभागाला त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच की काय संघ मालक संघ कर्णधार त्यांच्यावर विश्वास ठेवतायत आणि आघाडीला फलंदाजी आघाडीला गोलंदाजी या सगळ्या धर्तीवर त्यांना कामगिरी सुद्धा दिलेली आहे. परंतु समोर आहे या माणगाव तालुक्यातील आयकॉन प्लेयर अर्थात दक्षिण रायगड मध्ये ज्याला सध्याच्या घडीला जास्तीची मागणी आहे मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो यावेळेला खोळा टाकलेला चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय. मसूदला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि तिकडनं एकही धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक अमोल यांचं दुसरं मार्गस्थ असताना निजामपूर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. एक अद्भुत क्रीडा स्पर्धा जी क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या उंचीवर सध्याच्या घडीला गेलेला आहे. हलक्या हाताने सन्मान दिला या चेंडूला पॉइंटच्या दिशेने तिकडे टोळवलाय शुभम याने आणि आपण पाहतोय एकेरी धाव सुद्धा आले. 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील सामना क्रमांक 16वा सध्याच्या घडीला चालू आहे जिथे मसूद गजगे स्ट्राइक एंडला बॅटिंग साठी सुद्धा आहेत. इकडे मात्र आपण पाहतोय मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी फंबलिंग चुकी केली गेली आणि तिकडनं शेवटच्या क्षणाला जरूर चेंडू अडवलेला आहे. परंतु तिकडे मसूद गजगेने 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वर जिथे अमोल आणि मसूद यांच्यामधलं द्वंद्व यांच्यामधलं युद्ध चेंडू फळीचं एक नेमकं वेगळं कसं अहो इथे मात्र उडवलाय आणि क्या बात है प्रयत्न चांगला केलाय झेल सुटलाय आणि हा झेल मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वराज फायटर साठी खूप डोक्याची गट्टी असेल. त्यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू उडवलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येईल जमिनीला लगत चेंडू होता आणि त्याही चेंडूवर एकेरी धाव येईल. एकेरी धावेने धावफलक आता मात्र 27 वर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 3 षटकांचा आतापर्यंत खेळ जरूर झाला आहे. एका बाजूला स्वराज फायटर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृष्णा फायटर फाइट जरूर चालू आहे. याही वेळेला अनिकेत
ओहो अनिकेतवर आक्रमण चढवलं गेलं, परफेक्ट टायमिंग झालं आणि हो या चेंडूला अंजाम दिला. शुभमच्या बॅट मधून दीपेश माने सरांचं आगमन झालंय. एसपी फायटर कर्णधार आहेत या विभागातील आणि टेनिस क्रिकेटला एक चांगला सुमधुर आवाज सुद्धा त्यांचा आपण पाहतो, तेच जरूर आलेले आहेत आणि मला सुद्धा विश्रांती देतील काही काळ ते. याही वेळेला हलक्या हाताने शुभमने खेळला एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने आपलं 34 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण षटक क्रमांक 3 अनिकेतच्या माध्यमातून हाताळताना पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट चालू आहे. दोन्ही बाजूला प्रयत्न आणि प्रयत्न केले जातात. 34 धावा फलकावर आलेल्या आहेत आणि मसूद स्ट्राईक एंडला तयार आहेत. मारण्याचा आविर्भाव जरूर होता. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. पंचसर आम्हाला कळवतायत वाईड आहे आणि या वाईडची अवांतर धाव सुद्धा जोडली जाईल. एकेरी धावीने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अनिकेतच्या माध्यमातून बॅटिंग करत आहेत सध्याच्या घडीला कृष्णा फायटर, तर स्वराज्य फायटर गोलंदाजीने फाईट करत आहेत सध्याच्या घडीला. अनिकेतचा हा चेंडू तिकडे आहे क्षेत्ररक्षक, मोठा मासा गळाला, यापेक्षा वेगळा शब्द वापरू नाहीत, कारण योग्य स्थळी योग्य चेंडू टाकला गेला आणि योग्य खेळाडूने पकडला आणि योग्य खेळाडूचा पकडला. कोण आउट झाले तर मसूद गजगे. येणाऱ्या काळात गोलंदाजावर होणारा आक्रमण थांबवलं जाते का? एक बिग विकेट गॉन. कमी करण्यासाठी ब्रेक लावण्यासाठी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. अनिकेतने तो स्पीड ब्रेकर आणलाय मध्ये. मसूद गदगेच्या नावाने धावा रोखल्या जातील का? अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील. याही वेळेला उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. त्याला रीड करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि इथून 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करताना 3 षटकामध्ये 35 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. तीन षटकामध्ये आपण पाहतोय 35 धावा पुढच्या 2 षटकासाठी आणि पुढच्या काही सत्रांसाठी. मी इथे थांबतोय. सकाळपासून मला ऐकून तुम्ही सुद्धा कंटाळले असाल. थोडीशी विश्रांती घेतो. पुन्हा एकदा शब्दांच्या जुळवाजुळवीसाठी काही विश्रांती नंतर येईल, कारण यानंतर या इथून पुढचा आवाज दीपेश माने सरांचा असेल आणि नक्कीच ते सुद्धा तुमच्या सोबत जोडले जातील. या ऐकूया दीपेश माने सरांना. हॅलो इको कमी करा थोडा के रवी पाहणी छेदच्या खाली येतील. हॅलो चेक चेक हॅलो चेक 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 हेलो ठीक है. हेलो चेक. नमस्कार, शुभ दुपार.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाचरणी लीन होऊयात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रपंजना समणताच्या शुभ शनिवारच्या दिवशी मारुतीरायाला नतमस्तक होऊयात. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मी समालोचक दीपेश अनंत माने शिरवली माणगाव आपणा सर्वांचं सहर्ष शब्द समनाने स्वागत करतो. यावेळेचा बॉल आल्या सफल होऊन ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फेकून दिलाय बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. आपण ऐकतोय अगदी मंत्रमुग्ध करतोय. प्रेक्षकांची मन संगीतानं रिझवतोय आणि संगीतामध्ये प्रेक्षकांना चिंब भिजवतोय. आज विशाल तुझ्या संगीतामध्येच केवळ भिजायला मिळावं. पावसामध्ये भिजून लोक कंटाळली. आता षटकार आलाय आल्या बॅटर सचिनच्या बॅट मधून. त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सफल होऊन त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रवी माडिक वेगानं बॉलवरती झडप घालतोय. बॅकअप नव्हतं त्यामुळे फेकी केली नाहीये सांगतोय तो. निर्धाव चेंडूची सांगता होती. सुटकेचा निश्वास टाकला असं म्हणायला हरकत नाहीये मनीष पोळेकरने. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती 41 धावा लागल्यात. इथून जर पाहिलं ना तर दोनही संघांना विजयाची नितांत आवश्यकता आहे. कारण एका बाजूला स्वराज फायटरचा विचार केला तर तो पराभूत झालेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला कृष्णा फायटर सुद्धा. यावेळेचा फटका समोर निघून डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. वा 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 अप्रतिम झेल कंप्लीट केलाय. आणखी एका विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर आता कोणता बॅटर मैदानामध्ये येतोय ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बाहुबली कुणाल दोणे मैदानामध्ये दाखल होईल बॅटिंग करण्याकरिता. चला थोडंसं घाईने येऊयात. फलंदाज गोलंदाज दोघांनाही विनंती करतोय, कारण सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. अक्षरशः या अवकाळी पावसानं झोडपून काढलंय संपूर्ण निजामपूर विभागाला. क्रिकेटर्स त्याच्याही पलीकडे आमचा बळीराजा खूपच हवालदिल झालाय. थँक्यू विशाल. ज्यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिला तर कुणाल धोनी स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. मनीष करिता त्यावेळेचा बॉल आल्या शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर अधिक बाहेर चाललाय बॉल. पण राजेश सर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. राजेश तळासोळकर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये रमाकांत पवार सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अधिक राजापूरकर यांना अनुभवतोय. यावेळेचा बॉल पुढे हाताळला अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये चेंडू लॉंगॉनला. यावेळी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेकरिता सनील वाघमारेने थांबवलं कुणालला. त्यामुळे एकेरी धावावरती धावफलक पधारेल. एकेरी धावेने धावफलक पुढे सुधारेल. धावफलक जाऊन पोहोचतंय 43 विथ लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा मनीष पोळेकर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मनीष सज्ज होईल. यावेळी मात्र सनील वाघमारे करिता. त्यावेळेचा बॉल सोडला. पाहिलं खूप दूर चाललाय शरीरापासून. पंच वळतील मला वाटते सहज कोण असेल वाईटची. त्यामुळे ही अतिरिक्त एक धाव धावफलकावरती गणली जाते. धावफलकावरती 44 धावा. 44 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा काही प्रगती पथावरती असताना ही तरी उभारावी लागेल. मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कुणाल आणि अनिलला. लोअर फुट टॉस पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मारलाय. लॉंगॉनला चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे केवळ एक आणि एकाच्या बदल्यात काही मिळणार नाहीये. षटक समाप्तीची खूण दाखवली राजेश तळाशिलकर सरांनी. एका षटकाच्या या मोबदल्यात विचार केला तर मनीषनं धावा खर्ची घातल्या त्या तब्बल 10 आणि 2 फलंदाज. तसा तो माफक ठरला, परंतु सांघिक धावफलक जर पाहिलं तर 45 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 11.25 च्या सरासरीने बॅटिंग करतायत. त्या अर्थातच कृष्णा फायटर. यानंतर या गटातील शेवटची जर पाहिला तर दोनही संघादरम्यानची तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला मला वाटते दर्शन सत्वेचा आराध्य फायटर संघ असेल, तर त्याच दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11
ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एका षटकानंतर आराध्या वर्सेस स्वराज फायटर ही लढत पाहायला मिळणार आहे. आराध्या वर्सेस स्वराज फायटर. त्यामुळे स्वराज थोडासा चिंतित आहे, कारण यानंतर पुन्हा लगेच लढत खेळायची आहे. एका बाजूला चिंता दर्शन सत्वेची देखील वाढली, कारण एक विजय एक पराभव. त्यामुळे आता इथं विजय अटळ त्याला करावाच लागेल. यावेळेचा बॉल अनिल मोरे बोला टाकला ऑफसाइड वरती कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळते. धावफलक एकाने स्वीकारतोय, धावफलक जाऊन पोहोचतंय. हे 40 वरती कमी महाडी यष्टांच्या मागे त्याच वेळेस त्याचा भाऊ अनिल मोरे गोलंदाजी मार्क वरती येतोय. जोडी फार काळ कडाप्यावडी करण्यासाठी आपण एकत्रित पाहिली आहे. यावेळेचा बॉल जास्त बाहेर चालला होता. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न माणसाला निश्चितपणे माहिती आहे. या वाईट बॉल आहे. अतिरिक्त एका धावेत धावफलक पथारतोय. जस्ट रिव्ह्यू आहे एक तो स्वीकारलाय. तर तिसरे पंच यावेळेस यावं लागेल आपल्याला या वाईटची शहानिशा करण्याकरिता. ज्यावेळेस जर आपण पाहिला तर तोपर्यंत निर्णय येईल. तोपर्यंत आपण जर पाहिला तर पहिल्या गटाचा आपण विचार केला तर सनरायझर्स फायटर त्याचबरोबर वॉरियर्स या 4 जर आपण पाहिला तर एसपी फायटर काय झाल्या पहिल्या सामन्याचा विचार केला तर सनरायझर्स फायटर ज्यामध्ये 9 विकेट विजय मिळवला आहे. फायटरनं नितेश कदम सुद्धा पहिल्या सामन्याचा ज्यामध्ये त्याने 8 बॉल धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर फ्रेंड्स वॉरियर्स विपक्षामध्ये वेदांत सुपरस्टार झाला. ज्यामध्ये आपण पाहिलं तर वेदांत सुपरस्टार हा संघ 4 सामन्य विजयी झाला. ज्यामध्ये देवा राळे मॅन ऑफ द मॅच राहिला होता, ज्याने 9 बॉल मध्ये 3 धावा आणि 2 विकेट घेतल्या होत्या. तिसरा सामना झाला कुंभे सनरायझर्स विपक्षामध्ये फ्रेंच वॉरियर्स ज्यामध्ये फ्रेंच वॉरियर्सने 13 धावांनी विजय प्राप्त केला. त्यामध्ये तर पहिली अर्धशतकी खेळी या एनपीएल दरम्यान त्याने खेळली. तो विपिन वर्मा हा सामनावीर राहिला होता. 8 धावा त्याने 20 बॉल मध्ये बनवल्या होत्या. चौथा सामना एसपी फायटर विपक्षामध्ये वेदांत सुपरस्टार मध्ये झाला, ज्यामध्ये एसपी फायटर संघ 13 धावांनी विजयी झाला. आणि अंपायर कॉल टेक्नॉलॉजी एरर आहे, त्यामुळे अंपायर कॉल आपण जाणार वाईट पॉइंट. त्यामध्ये दीपेश माने यांनी 16 बॉल मध्ये 45 धावा केल्या होत्या. ते राहिले होते त्या सामन्याचे सामनावीर. सोबतच जर पाहिला तर वेदांत सुपरस्टार विपक्षामध्ये कुंभे सनरायझर्सची लढत 5वी लढत झाली, ज्यामध्ये वेदांत सुपरस्टार संघ 6 विकेट जिंकला. परशुराम अंधेरे हा प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता. 4 बॉल मध्ये त्याने 14 धावा आणि 3 विकेट मिळवल्या. तर चला जाऊया चालू मॅच कडे. जडेकडे हाणामारीचं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज आहे अनिल मोरे. टायगरकडे कुणाल दोणे उडवला. यावेळेस आपल्या स्टाईलला कुणाल दोणेनं फेकून दिला बॉल. प्रेक्षकांना मानवंदना करण्याकरिता सीमा पार. या काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये या व्यासपीठाच्या मागे षटकार मारणं सोपं काम नाहीये या मैदानावरती. त्यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला, तो धावा लागला कुणालला. धुंडो रे साजना कट बॉल येतोय. कमबॅक केला अनिल मोरेनं. हे पाहिजे होतं त्यांच्या संघाला. सांघिक धावफलक जर पाहिला तर 53 वरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून किती धावा बनवतोय कुणाल दोणे ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे.
त्यावेळेचा बॉल अडवा काढणं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट कंट्रोल लॉंग ऑफला थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एकच धाव डबल कावर धावा झाल्या 54 आता चेंडू शिल्लक आहे 2 या 2 बॉल मध्ये सनील वाघमारे ही धावा बनवतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे या एनपीएल ऑप्शन मधील सर्वाधिक महागड्या खेळाडूंच्या यादीमधील हे नाव आहे सनील वाघमारे माय मिस्टेक सनील वाघरे त्या ठिकाणी आपण पाहतोय 41,000 माझ्या महिन्यानंतर पॉइंट लागले होते सनीलला 42,000 पॉइंट तो कृष्णा फायटरचा सर्वाधिक बोली असणारा खेळाडू ठरला होता सनी आता या अडचणीमध्ये कशा प्रकारे सारतोय आपल्या संघाला ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे अगदी जर पाहिला तर मुंबईच्या हंगामामध्ये पक्ष असलेलं हे वातावरण मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न सॅक्रिफाईस केला विकेट यावेळी सनीलनं परतावा लागेल धावबाद स्वरूपात सनीलला विकेट जपत आहे 54 धावा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे त्यानंतर स्वराज फायटर आणि आराध्या फायटर या दोघांमध्ये फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे न्यू बॅटर अजय सत्वे कुणाल दोणे ओ क्या बात आहे काय चेंडू हाताळला अनिल मोरेनं अगदी चारी मुठ्याची केलं कुणालला पाहत आणि पाहतच राहिला कुणाल धावा झाल्या 5 षटकामध्ये 11च्या सरासरीनं 55 जिंकण्याकरिता अब तक 56 मुळगावचे खेळाडू मित्र आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल जर शत्रुघ्न आले तर आम्हाला संपर्क करा पंचावन्न झाले 56 करायचे चला जरा पटपट येऊयात आपण मैदानामध्ये कृष्णा फायटर खेळाडू कारण जर पाहिलं ना आकाशाकडे तर अगदी तपोस्व असलेलं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय परंतु या वातावरणात देखील आपण थांबणार नाही आहोत आज आयोजकांनी सांगितलंय भलेही स्पर्धा आम्ही रबर बॉलवर खेळू पण स्पर्धा पूर्ण करू हॅलो नक्कीच स्पर्धा ही थांबणार नाही योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे तसेच या ठिकाणी एएनपीएल चे संघमालक चंदूजी पानसरे हे उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत मी चंदू पानसरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे शिरोली गावचे युवा कार्यकर्ते हॅलो विक्की मांडवकर त्यांनी यायचं विक्की मांडवकर नाहीतर विक्की मांडवकर यांचं कोणी प्रतिनिधी या ठिकाणी असेल त्यांनी यायचं हॅलो एकलव्य मित्रमंडळ सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचे सर्वांनी यायचे एकलव्य मित्रमंडळ सर्वांनी यायचे
चला थोडस वेगाने खेळूयात. अमोल वाढवळ आणि त्याच्या साथीनं रवी महाडी आईस प्लेअर आणि आयकॉन प्लेअर दोनही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत फलंदाजी करण्याकरिता. त्याच वेळेला चॉईस प्लेअर मसूद गस्के मॅन फ्रॉम टेम्पाले गोलंदाजी मार्क करून सज्ज होताना पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला बॉल हाताळण्याकरिता मॅन्डेटरी डीपले वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट हे दोन खेळाडू. अमोल वाडवळकरला पहिला चेंडू मसूद गस्केचा आपटलेला बॉल यावेळेस थोडासा खाली राहिला कट करण्याचा प्रयत्न बॅटची हत्तीकड घेऊन टाकोडा पॉइंटला चेंडू अडवला जाईल. तदवर एक धाव अमोलच्या बॅटमधून धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होत असताना आपण पाहतोय. द्वंद्व मात्र पाहण्याजोग राहणार आहे. रवी महाडी आणि त्याच्या विपक्षामध्ये मसूद गस्के. पहिला बॉल यावेळेस करीता हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला. खोलात टाकलेला बॉल परंतु त्याच वेळेला जर पाहिलं तर मसूद गती कमी करायला देखील वेळ घेतला नाही. खासियत आहे मसूदची. एक डॉट बॉल हाताळल्यानंतर तिसऱ्या बॉल मध्ये काय करेल टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न फटका फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपला जातोय. झेल संपलाय. रवी महाडीचा खेळ विकेटचं पतन. पहिला बॉल भावेशकरिता शरीराच्या जवळ येऊन दिला आणि मग कट केला. आता चेंडू चाललाय. थर्ड मॅनला बीट करून जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार आलाय चौकार. मसूद गस्के ज्यावेळेस बॉल खोलात टाकला कव्हर मध्ये फसला भावेश. परतावं लागेल भावेशला सुद्धा. एक चौकारानंतर प्रतिनिधित्व दिल्या मसूद गस्केनं. आणखी एका विकेटचं पतन. अनिल आले गाडी करण्याकरता. अनिल मोरे. चला अनिल थोडंसं काही करूया. मैदानामध्ये येताच आता वेळ वाचला तर तुम्हाला बॅटिंग करण्याकरता थोडासा वेळ मसूद गस्केनं काय कमबॅक करून दिलाय. 5 धावांवरती आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले आहेत. अनिल मोरे आल्या मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक वन बाउंस टू बाउंस वरती गॅदर केला जाईल. तदवर घेतली एक धाव. मला वाटते पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती 2-5-6. प्रथम बॅटिंग करताना कृष्णा फायटरनं बनवल्या धावा 55 जिंकण्याकरिता 56 आणि या 56 धावांचा पाठलाग करत असताना मसूद गस्केनं काय षटक हाताळलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा बनवल्या. केवळ बॅटिंग करणाऱ्या स्वराज फायटरनं 2-5-6. आता चेंडू शिल्लक आहेत 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या 50.
50 धावा, 24 चेंडू 50 धावा. मॅच थोडीशी लांबवली गेली आहे. गोलंदाजी करताना मस्त पहिलं षटक आलं ना, ते फार महत्वाचं ठरलं. बॉलर नेम कुणाल शुभम शिंदे. पुढचा पारतेचा खेळाडू आज दाखल झालाय. काल भैरवनाथ मैदान निमित्त आहे जामपूर प्रीमियर लीग. पहिला बॉल चायनीज गड श्रेयस जाधव आला वेगानं, परत त्याच्या उंचावर बॉल मागे डिलिव्हर झाला. एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावफलक मात्र वाढतंय वधारतंय. नाही मला वाटतं नाही हा ना करता करता नकारले. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा शुभम शिंदे. यावेळीचा फटका पुन्हा एकदा फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता धावा घ्याव्या लागतील. धाव घ्यावी लागेल. बायची ही धाव अंगलट येईल का? पंच काय खुणावतायत सर, काय सांगतील? येस पंच काय सांगतील? मला वाटतं ही धाव नाही दिली जाणार आहे. युवा कार्यकर्ते आमचे मित्र सुशील शिंदे समवेत सिद्धेश कांबळे आणि त्यांचे सहकारी मित्र यांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शुभम शिंदे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अनिल मोरेकरिता खोला टाकलेला बॉल यावेळेस मात्र काऊ कॉर्नर कडे चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं अचूक यावेळेस झडप घालेल. तदवर केवळ एक धाव. थेंबे थेंबे तळे साचे. अक्षरशः पावसाने तळी साचलेत मैदानामध्ये, परंतु धावाने इथे तळी साचत नाहीये बॅटिंग करणाऱ्या स्वराज फायटर करिता. पुनश्च एकदा या ठिकाणी निजामपूर विभाग शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय मनोजजी सावंत यांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. एकेरी धाव यावेळेस तिसऱ्या बॉल वरती आले. शुभम शिंदेचे पहिले 2 बॉल डॉट राहिले. आता इथून स्वराज वरती दडपण वाढलंय. समवेत जर आपण पाहिलात तर आमचे पोलीस अधिकारी यावेळेचा बॉल खोलात टाकला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचा फिल्डर आपल्याला सातत्यानं फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. केवळ एक धाव. तुंतुणे साहेब देखील आले आहेत. सातत्यानं क्रिकेट आणि तुंतुणे सर यांचं एक आपल्याला जवळचं समीकरण पाहायला मिळते. सातत्यानं क्रिकेट मध्ये त्यांनी देखील रुची दाखवली आहे. एक धाव धावफलकावरती वधारते. धावफलकावरती धावा होत आहेत 8. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथं अपेक्षित आहे. अनिल मोरेकरिता क्षेत्ररक्षण बदललं गेलं. सनील वाघमारेला डीप कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर वरती आणले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अनिल करिता प्रोटेक्शन ऑन साइड वरती वाढवलं. यावेळीचा बॉल टाकल्यानंतर गती कमी केली. अनिलला वाटलं बाहेर चाललाय बॉल. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉट बॉल क्रमांक 3 नोंदवला गेला तो बॅटिंग करणाऱ्या अनिल मोरेच्या खात्यावरती. शफल झाल्यानंतर कुठला चेंडू खेळावा कुठला चेंडू सोडावा ही समीकरण बऱ्याच फलंदाजांना सुटलेली नाही आहेत. त्यामुळे एक डॉट बॉल आणखीन वाढला. काय कौलंदाजी राहिली आहे शुभम शिंदेची. आता अधिक 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 बाहेर हाताळला. पंच काय सांगतात? वाईड बॉलची खूण. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 9 वरती. रागानं बाहेर गेलेल्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला, कारण ऑफसाईडचं क्षेत्र पाहिलं ना तर पूर्णपणे खाली आहे. डीप ऑफ कव्हर स्वीपर कव्हर पूर्णपणे मोकळं सोडलंय अनिल मोरेकरिता. आता फायदा घेण्याचा प्रयत्न झाला जरूर. पुन्हा एकदा बीट केलं. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. धावांचा या पावसाच्या सुकाळामध्ये दुष्काळ पाहायला मिळतोय. धावा झाल्या केवळ 9. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 47 धावा. 18 चेंडू 47 धावा.
खेळाडू नाही पुन्हा एकदा सूचना आहे बघा, काही करायचं टाइमपास करायचा नाही कोणत्या प्रकारचा. पाऊस असताना देखील आपण 5-5 षटक सर्वांना खेळत देत आहोत. खेळाडू देखील याचा विचार केला पाहिजे. जर 5-5 षटक आपल्याला खेळायचे असेल तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. छोट्या सणीचा छोटा जादूगार श्रेयश विजय जाधव गोलंदाजी मार्क वरती. काल श्रेयसनी जी चमक दाखवली त्यामुळे प्रमोट केलं मसूदनं श्रेयसला या षटकामध्ये. वा वा वा, अमोल वाडवळ करिता पहिला बॉल खोलात. कुणाल डोणे वेगानं चेंडूवरती झडप घालतोय. फेकी योग्य दिशेनं. धावबाची संधी होती परंतु थोडा बचावला अनिल मोरे. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्यांचा गजर दोन्ही बाजूंकडून होतोय. अमोल वाडवळच्या बॅटमधून धावा येत आहेत. श्रेयस जाधव चांगली गोलंदाजी करतोय. कमाल धमाल बेमिसाल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 11 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अजूनही 45 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय मसूद गजगेनं. पुन्हा एकदा श्रेयस चालला. त्यावेळेचा बॉल जास्त बाहेर टाकला परंतु पंच आमच्याकडे वळतायत. रमाकांत सर खुणावतायत. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारती आहे. धावा होत आहेत 12. टप्पा चांगला आहे, गती चांगली आहे, दिशा देखील अचूक आहे. मसूदनं सांगितलं श्रेयसला कारण शफल झाल्यानंतर हे बॉल येणे गरजेचे आहे. हे दाखवतोय, तो खुणावतोय श्रेयसला. पुन्हा एकदा श्रेयस जाधव पवेलियन एंड कडून सज्ज होतोय. यावेळेचा बॉल कमी गतीनं ओळखला. अमोल वाडवळनं फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय षटकार. षटकार आला, पहिला षटकार आता या इनिंग मधला अमोल वाडवळच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा झाल्या आता 17. 18 धावा झाल्यात. माफ करा, मॅन्युअल स्कोरर आम्हाला सुचवत आहेत. ओ यावेळेस काय चेंडू हाताळला श्रेयसनं. धावबाची संधी होती परंतु फेकी योग्य दिशेने करू शकला नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चांगला चेंडू हाताळला. याकरिता टाळ्या झाल्या श्रेयस करिता. छोट्या चणीचा हा खेळाडू. वय वर्ष मित्रांनो केवळ 17 आहे आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती तो गोलंदाजी करतोय. आता आता टप्पा जवळ नेला. अमोलनं पुन्हा एकदा उडवला बॉल. पुन्हा एकदा फेकून दिला. षटकाराकरिता अमोल वाडवळ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तू नव्यानं पाऊल टाकतोयस परंतु माझ्याकडे अनुभव आहे हे दाखवलंय अमोल वाडवळनं. षटकार आला. धावफलकावरती धावा वेगानं पुढे सरकल्या. धावा झाल्या 24. पुन्हा एकदा श्रेयस जाधव. अमोल वाडवळ करिता गती कमी करून टाकण्याचा प्रयत्न. थोडासा दिशाहीन राहिला बॉल. वाईट बॉलची सांगता. धावफलकावरती 1 धाव वधारती. धावफलक जाऊन पोहोचतोय 25 वरती. 25 झाल्या. अजूनही जर पाहिला तर मला वाटतंय 31 ची गरज आहे. या 2 षटकारांनी सामना थोडासा जवळ आला. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल वाडवळ करिता. यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस राहिला. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अजय सत्वे इन फ्रेम. टिपला जाईल झेल. संपलाय अमोल वाडवळचा खेळ. विकेटचं पतन.
या मैदानावरती कित्येक वेळा अजय सत्वेनं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब घेतलाय, त्यामुळे त्याच्याकडून चूक होणं म्हणजे अगदी मगरीच्या घशातून एखादी शिकार काढण्यासारखं आहे. सगळे जण प्रार्थना करतात वरुण राजाला, चला फलंदाज चला लवकर जरा. न्यू बॅटर नावं कळवा जरा आम्हाला. निखिल आले बॅटिंग करण्याकरिता. निखिल बॅटिंग करण्याकरिता येतील. निखिल करिता हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. हो क्या बात आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. शेवटचे 2 बॉल डॉट आले, त्यामुळे टाळ्यांचा गजर होतोय. आता सामना पहा. झाल्या 25, पाहिजेत 31. चेंडू शिल्लक आहेत 12 बॉल 31 धावांची गरज. 31 धावा 12 चेंडू 31 धावा. दोनही संघांना नितांत आवश्यकता या विजयाची. लढतायत, झुंजतायत, झगडतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. अजय सत्वेनं मला वाटते आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. नव्यानं गोलंदाजी करू लागलेला अजय सत्वे आता या सामन्यामध्ये काय कमाल करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. दर्शन सत्वे थोडेसे चिंतेत पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. दर्शन इथं न्यूट्रल पोझिशनला आहे, कारण इथून कोणी जिंको दर्शनला फरक पडत नाहीये. लीग क्रिकेट म्हणजे मैदानामध्ये जेवढा क्रिकेटचा खेळ तेवढाच मैदानाच्या बाहेर डोक्यामध्ये क्रिकेटचा खेळ. अजय सत्वे गोलंदाजी मार्कमध्ये. पहिला बॉल आपटला, कट केला, चाललाय चेंडू डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, चाललाय बॉल सीमारेषा पार, फरार, चौकार. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचतोय वेगाने 29 वरती. मगाशी 31 पाहिजे होत्या, आता 29 झाल्या, त्यामुळे आता 27 पाहिजेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न शेत जाधवपर्यंत बॉल डिलिव्हर झाला नाही, पण चांगला थांबवला. कारण टप्पा जर बाजूने निघून गेला असता तर 4 धावा कोणीच थांबवू शकलं नसतं. हे मसूदला माहिती होतं, त्यामुळे त्याने टाळा वाजवल्या श्रेयस करिता. 1 धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचलं जाते 30 वरती. आता गरज आहे 26 ची. 10 बॉल 26. काल असाच सामना गमावला कृष्णा फायटरनं, त्यामुळे आता त्यांना चांगलीच किंमत माहिती आहे या सामन्यांची. निखिल करिता अजय. या वेळचा बॉल अडव्या बॅटनं उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल सीमारेषा तोडून फोडून फरार. षटकार. तो टप्पा अचूक हेरला. रक्षक सनील वाघरे वेगाने येईल. 1च धाव मिळतीये. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. हा आता झेल सोडला की सामना सोडला येणाऱ्या 8 बॉल नंतर कळणार आहे. कारण पकडोगे कॅच तो जीतोगे मैच, लेकिन अगर छोड़ोगे कॅच तो जरूर हारोगे मैच. हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे हाताळला बॉल खोलामध्ये. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र अजय सत्वेनं केवळ 1 धाव. अनिल मोरेला शांत आणि शांत ठेवलाय. 7 बॉल आणि आता धावांची गरज आहे 18. एक फार महत्वाचा चेंडू दोन्ही संघांकरिता. मॅच बॉल बोलायला हरकत नाहीये. अजय सत्वे
निखिल करिता यावेळचा फटका उंच 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 मैदानामध्येच राहिलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस चूक करणार नाही आहे. टिपला गेलाय, झेल संपलाय. निखिलचा खेळ, विकेटचं पतन. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शंकरजी साखळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय जनार्दनजी तटकरे साहेब, त्यानंतर मग आमचे मार्गदर्शक मित्र बंधू, क्रिकेट मधील एक जुना जाणता खेळाडू, वेगवेगळ्या संस्थांमध्ये सचिव पदावरती काम केलेलं व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद दादा मोरे यांचं देखील शुभागमन झालंय. आणि अंतर्गाव निजामपूर विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव देखील ते राहिले आहेत. म्हणून मी म्हटलं की वेगवेगळ्या संस्थांमध्ये सचिव उपाध्यक्ष पद अगदी खंबीरपणे हाताळले अरविंद दादाने. समवेत आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक आले आहेत. सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत साखळे साहेब, परंतु आपल्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय शंकरजी मोरे साहेब, नथुरामजी कदम साहेब आणि सीतारामजी गोळे साहेब, आपले देखील मनपूर्वक स्वागत आहे. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. पहिला बॉल हाफ ट्रॅकर अर्ध्या पिचवर दापडला. दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल. हर्ष पाटेकर, मॅन फ्रॉम वाकी, गोलंदाजी मार्क वरती. अनिल मोरे करिता यावेळचा बॉल पडल्यानंतर धुंडो रे साजना. डॉट बॉल क्रमांक 1 आणि अनिलच्या खात्यावरती डॉट बॉल क्रमांक मला वाटते 5. आता हा सामना मला वाटते कृष्णा फायटर विपक्षात स्वराज फायटर नाही, तर अनिल मोरे विपक्षामध्ये कृष्णा फायटर असा चालू आहे. कारण बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायची आहेत 17. अनिल मोरेला कोण विसरेल? युवा प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे तो, परंतु यावेळेला त्याची गाडी योग्य गिअरने चालत नाहीये. याबद्दल देखील आपण बोलूयात या बॉल नंतर. आता फटका, जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला, झेल खाली. क्षेत्ररक्षक कुणाल दोणे चूक करणार नाहीये. टिपला गेलाय, झेल संपलाय. अनिल मोरेचा खेळ, विकेटचं पतन. मैदानामध्ये स्वराज फायटरचे बॅटर करताना तेवढी मेहनत मैदानाच्या बाहेर रितेश कुर्मे करतोय. प्रत्येक फलंदाजाचं नाव विचाराल तो डगआउट पर्यंत जातोय. यावेळेचा फटका आडव्या बॅट, अजय सत्वे सरकला जरूर परंतु सावरला. टिपला झेल, सिद्धेश आला, सिद्धेश गेला, विकेटचं पतन. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक एलवडे गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय दबडे काका यांचे देखील शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॅटरचं नाव माहिती नाही परंतु गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिकचा बॉल, ओ डॉट बॉल. बॅटरचं नाव गणेश नरेश. रितेश तुझं खरंच कौतुक आहे. हे सोपं काम नाही आणि हे कोण करणार पण नाही एवढ्या प्रामाणिकपणे. एकदा जोरदार टाळ्या रितेश कुर्मे करता झाल्या पाहिजेत. आता बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 17. नेक्स्ट मॅच टॉस साठी दर्शन सत्वे आपण येऊन थांबायचंय. माफ करा, 2 बॉल सर, 2 बॉल.
2 बॉल 17. आता जास्त बाहेर हाताळला सर, त्याच्या मनात होतं 1 बॉल एक्स्ट्रा टाकण्याचं. वाईटची 1 धाव आली आहे. धाव फलकावरती धाव आधारती आहे. नरेश आमचे मित्र आणि कबड्डी कोच या ठिकाणी नालासोपारा ते निजामपूर प्रवास करत आले आहेत. ओ यावेळेचा बॉल उडवला, बाहेर फेकला. आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त. षटकार. अरे चेंडू जाऊया तिथपर्यंत देखील, परंतु तेवढा वेळ नाही आहे आता, कारण मान्यवर देखील व्यासपीठावर आहेत. त्यांचा स्वागत सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा आहे. शेवटचा बॉल होईल का? हा खोलात टाकला, पायावरती टाकला, अपील नाही. चला नेक्स्ट टॉस. आराध्या फायटर आणि स्वराज फायटर. लगेच कॅप्टन या. स्वराज रवी माडी कॅप्टन या लगेच. आराध्या दर्शन आलाय आपल्याकडे. चला महेश कोंडेकर यांना विनंती करतो, आपण स्वागत सोहळा घेऊया. या ठिकाणी शंकर काका तसेच त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी प्रकाश जंगम साहेब यांना विनंती करतो की आपल्या सत्कार करायचा. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा. नीतू पवार फोटोग्राफर नीतू पवार, शंकर काका साखळे त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभतं. गोळे साहेब तसेच